हाय गाईज, वेलकम टू द प्रो कोड. मी विशाल तुमचं स्वागत करतो आणि आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन अँड हिस्ट्री ऑफ सी शार्प. त्याच्यामध्ये बेसिक आपलं काय असणार आहे की आपण सी शार्प लँग्वेज ही जर थोडंफार इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री पाहणार आहोत. आपला आजचा अजेंडा काय असणार आहे, व्हॉट इज सी शार्प, व्हॉट इज डॉट नेट फ्रेमवर्क आणि हिस्ट्री ऑफ सी शार्प. म्हणजे बेसिक हिस्ट्री आपण पाहणार आहोत. ही आपली एक सिरीज आहे आपली, जी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जाणार आहे. बिगिनरसाठी खूप चांगलं आहे. यामध्ये आपण शिकणार आहोत की डेटाबेस कनेक्टिव्हिटी, वेगवेगळे फॉर्म्स, म्हणजे कुठे कुठे गार्बेज कलेक्शन किंवा असं, आणि डेटा स्ट्रक्चर, ह्या भरपूर गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपण आज आपला पहिला व्हिडिओ आहे ह्या सिरीजचा. तर आपण आज आपण करणार आहोत इंट्रोडक्शन हिस्ट्री पाहणार आहोत. तो व्हॉट इज सी शार्प. तो व्हॉट इज सी शार्प. C Sharp is a typeset object oriented language that runs on .NET framework. म्हणजे सी शार्प ही, जसं तुम्ही तुम्हाला माहिती, जर तुम्ही सी शार्प शिकत असाल, तुम्हाला ऑलरेडी काही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही ऑलरेडी शिकले असाल, जसे की सी शिकला असाल, C++ शिकला असाल, किंवा जावा तुम्हाला माहिती असेल, पायथन, या टाईपची एक सी शार्प ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. जर तुम्हाला सी असेल, सी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही, ती फंक्शनल लँग्वेज आहे, जी फंक्शन बनवते, त्यात ऑब्जेक्ट्स नाही. C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. तर आता हा टाईप सेट म्हणजे नक्की काय, तर बेसिकली तुम्हाला सांगायचं झालं तर सी ही अनटाईप सेफ आहे. तर व्हॉट डज मीन बाय टाईप सेफ. फॉर एक्झाम्पल, इन अ सी लँग्वेज वी कॅन यूज इंट नम इन डबल कोट्स 12 डबल कोट्स. हा एरर देत नाही, त्याचा काही ना काही तर त्याचा ॲड्रेस तुम्हाला प्रोव्हाइड करेल, पण तुम्हाला सीमध्ये हा त्याचा एरर देत नाही. तर तसंच सी शार्प लँग्वेजमध्ये आपण यू कॅनॉट यूज दिस. जर सी शार्प लँग्वेजमध्ये आपण हा यूज केला तर आपल्याला एरर देतो की डायरेक्ट तो कन्वर्ट होत नाही. म्हणजे एखाद्या डेटा टाईप हा डायरेक्ट कन्वर्ट होत नाही जर जर त्याला डेटा लूज होत नसेल, तर तो डेटा हा लूज होतो आपल्याला इंटमध्ये कन्वर्ट, म्हणून तो आपल्याला इंटमध्ये कन्वर्जन देतो. आपण एक कन्वर्जन पण पुढे पाहणार आहोत. तर या टाईप सेट म्हणजे काय, जर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण एक हा घेऊया. बेसिक ओपन करतो ऑनलाईन कंपायलर सी. सी ऑनलाईन कंपायलर. जर आपण इथे पाहिलं, इंट नम इज इक्वल टू 1 to 12 घेतला आणि हा आपण आता प्रिंट करायचा ट्राय करू. हा प्रिंट ऑनलाईन कंपायलर आहे, %d, नम. तर आपण याला प्रिंट करायचं ट्राय करू, तर आपल्याला हा आउटपुट देईल. आपलं वॉर्निंग देतो, पण आपल्याला विदाउट टाईप कास्टिंग पण आपल्याला समथिंग आउटपुट देतो. हा आपला आउटपुट भेटला आहे. पण जर तुम्ही सी शार्पमध्ये करायचं झालं, तुम्हाला इथे मी शिकवणार नाही आहे, पण तुम्हाला बेसिकली तुम्हाला सांगण्यासाठी सी शार्पमध्ये आपण करूया युझिंग सिस्टम पब्लिक क्लास जर आपल्याला इंट नम 12 घेऊ आणि त्याला प्रिंट करायचं कन्सोल डॉट राईट लाईन. तर आपल्याला प्रिंट करायचा ट्राय करू, तर आपल्याला एरर देतो. काय एरर देतो, लाईन नंबर 6 ला आपल्याला एरर देतो. काय एरर देतो सांगा तू. तर सी शार्प कॅनॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट इन ट्राय स्ट्रिंग टू इंटिजर. हा आपल्याला पहिला एरर हा आहे. आपला का असं देतो, कारण की हा एक टाईप सेट प्रोग्राम आहे, म्हणून आपल्याला तसा एरर देतो.
म्हणून हा सी शार्प इज द टाईप्स ऑफ ऑपरेटिंग. आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे 4 पिलर माहिती असतील. काय आहेत 4 पिलर, तर आहेत पहिला पिलर आहे तर इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन म्हणजे मल्टिपल क्लासेस किंवा आपण एकत्र करून ठेवतो. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट जसं इनकॅप्सूल आपण गोळी पाहतो तसेच आहे. त्याच्यामध्ये सर्व औषधं एकत्र असतात आणि त्याला कॅप्सूलमध्ये पॅक केलेले असते. तसंच इनकॅप्सुलेशन म्हणजे मल्टिपल क्लासेस असतात ते एका फ्रेममध्ये असतात किंवा म्हणजे नेम स्पेसमध्ये असतात क्लासेस, ते इनकॅप्सुलेशन म्हणतात. किंवा अबस्ट्रॅक्शन म्हणजे ते आपण काही इम्पॉर्टंट डेटा फक्त म्हणजे जो नेसेसरी डेटा आहे दाखवायचा तेवढंच आपण दाखवतो. समजा आपल्याला एक एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईचं आपल्याकडं त्याचा डेटा काय, त्याचं नेम आहे, त्याचा ॲड्रेस आहे, त्याचा डेट ऑफ बर्थ आहे, त्याचं मॅरिटल स्टेटस आहे. पण आपल्याला त्याची गरज काय आहे, डेट ऑफ बर्थची गरज आहे. तर पण तेवढाच नेसेसरी डेटा दाखवतो, बाकीचा हाईड करून टाकतो. हे एक अबस्ट्रॅक्शन आहे. हा एक त्याच्यामध्ये यूज आहे. किंवा इनहेरिटन्स म्हणजे मल्टिपल क्लासेस म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे एका क्लास अबस्ट्रॅक्ट कार्ड म्हणजे हे मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, एक बेस क्लास जो डिराइव्ह क्लास असतो एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये आपण त्यांना डेटा फेच करतो. हे अजून एक फीचर आहे की पॉलिमॉर्फिझम. एकाच फंक्शनचे किंवा मॉर्फिझम म्हणजे मेथडचे पॉली म्हणजे मेनी, एकाच मेथडचे मल्टिपल टाईप्स, याला म्हणतात पॉलिमॉर्फिझम. हे आपले बेसिक ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे हे कोणते पण हे 4 फीचर असतील तर ते आपण लँग्वेजला म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यामध्ये क्लासेस येतात, मेथड येतात. हां, हा झाला बेसिक आर्किटेक्चर ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. अजून त्याचं काय आहे, यूज टू क्रिएट सी शार्प यूज टू क्रिएट. सी शार्प कुठे कुठे यूज होते, तर विंडोज क्लायंट ॲप्लिकेशन बनवायला. आपलं जसं की आपला हा आता जसं मी आता वापरतो PPT वापरतोय, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, हा विंडोज क्लायंट ॲप्लिकेशन आहे. जसं की XML बेस्ड वेब सर्व्हिसेस असतात, क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन्स असतात. यूज ॲज अ बॅकएंड लँग्वेज इन ASP.NET फ्रेमवर्क. आपण वेबसाईट बनवतो किंवा ASP.NET MVCमध्ये आपण त्यांना यूज करतो आणि खूप काही ठिकाणी आपल्याला यूज होतो. तसंच आता एक लिंक्यू, त्या लिंक्यू म्हणतात लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरी. म्हणजे कसं आपण कुठल्याही डेटाबेसमधनं कोणताही डेटा इझिली आपण फेच करू शकतो लिंक्यूच्या मदतीने. त्यासाठी तुम्हाला क्वेरी म्हणजे तुम्हाला नॉर्मल लँग्वेजमधल्या क्वेरी आपल्या नॉर्मल असतात की तुम्हाला लिस्ट एक आहे त्याच्या थ्रू आपण तुम्ही डेटा फेच करू शकता. जसं की तुमचा जेसनमध्ये डेटा सेव्ह असेल किंवा तुमच्या एकदम फाईलमध्ये असेल किंवा तुमचा MySQLमध्ये डेटा असेल किंवा MSSQLमध्ये डेटा असेल किंवा ओरॅकलमध्ये तुमचा डेटा असेल, तर तो कोणत्याही लँग्वेजमधल्या म्हणजे कोणत्याही डेटाबेसमध्ये स्टोअर असलेला डेटा आपण लिंक्यू लँग्वेज इंटिग्रेटेड क्वेरीच्या मदतीने इझिली फेच करू शकतो. ह्यासाठी हा एक फीचर आहे सी शार्प लँग्वेजमध्ये नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे नवीन व्हर्जन्समध्ये. तर आपण पुढचं पाहूया, तो व्हॉट इज .NET फ्रेमवर्क. .NET फ्रेमवर्क नक्की काय असतो, .NET इज अ सॉफ्टवेअर फ्रेमवर्क विच डिझाईन अँड डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. हा मायक्रोसॉफ्टने डिझाईन आणि डेव्हलप केलेला फ्रेमवर्क आहे. ही एक लँग्वेज नाही आहे, हा एक प्लॅटफॉर्म आहे, फ्रेमवर्क आहे. द फर्स्ट वर्जन ऑफ .NET फ्रेमवर्क वॉज 1.0 विच कम इन 2012. ह्या .NET फ्रेमवर्क 1.1 2002 मध्ये त्यासोबत सी शार्पची लँग्वेज आपली इंट्रोड्यूस झालेली आहे. सी शार्प लँग्वेज इंट्रोड्यूस झालेली आहे. तर इट इज यूज टू डेव्हलप फॉर्म बेस्ड ॲप्लिकेशन. पहिल्यांदा आपली कशासाठी बनवली होती, फॉर्म बेस्ड ॲप्लिकेशन बनवायला, म्हणजे आपण डेस्कटॉप ॲप्लिकेशन किंवा वेब बेस्ड ॲप्लिकेशन वेब सर्व्हिसेस बनवायला यूज केली होती. तर सी शार्प प्रोग्राम्स आपले जर आपण सी शार्प प्रोग्राम बनवतो, जो सोर्स कोड बनवतो दॅट्स रन्स ऑन अ .NET फ्रेमवर्क्स. .NET फ्रेमवर्कवरती रन होतात अँड इंटिग्रल कंपोनंट ऑफ अ विंडोज दॅट इन्क्लूड व्हर्च्युअल एक्झिक्युशन कॉल्ड अ कॉमन लँग्वेज रन टाईम. ह्या .NET फ्रेमवर्कमध्ये बेसिकली काय काय असतं, एक लँग्वेज फ्रेमवर्क CLR असतो. CLR म्हणजे कॉमन लँग्वेज रन टाईम. आपण .NET फ्रेमवर्कमध्ये खूप साऱ्या लँग्वेज यूज करतो. एक सी शार्प एक लँग्वेज आपल्याला माहितीच आहे, एक VB लँग्वेज आहे व्हिज्युअल बेसिक्स, आणि एक VCC म्हणजे व्हिज्युअल C++ अशी एक लँग्वेज आहे जी आपण यूज करतो. त्या सर्व लँग्वेज आपण इंटिग्रेटेड करून एक नॉर्मल कॉमन लँग्वेज म्हणजे त्यांचं एक
हे कंपायलर आहे तो रन करतो. बेसिकली हा आपला फंक्शन आहे. इन सिम्पल वर्ड .NET फ्रेमवर्क इज हेल्प टू रन अँड एक्झिक्यूट टू प्रोग्राम. म्हणजे सिम्पल .NET फ्रेमवर्क काय करतो, आपल्या C# मधला लिहिलेला प्रोग्राम आपला एक्झिक्यूट करायला मदत करतो. आणि .NET फ्रेमवर्क म्हणजे काही क्लास लायब्ररीज असतात आणि एक CLR असतो. म्हणजे ह्या दोघांचा ॲडिशन करून आपल्याला .NET फ्रेमवर्क मिळतो. एवढंच नाही, त्याच्यामध्ये तो मल्टिपल कामं सुद्धा करतो. आता .NET कोर हा एक नवीन आलेला आहे. तर .NET फ्रेमवर्क हा त्याचा अल्टरनेटिव्ह. .NET फ्रेमवर्क आणि .NET कोरमध्ये फरक आहे की .NET फ्रेमवर्क हा फक्त विंडोजसाठी आहे. जर .NET कोर हा क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही तो मॅक OSमध्ये पण चालू शकता, लिनक्समध्ये पण चालतो तुमचा. असं भरपूर तुमचे OS असेल त्या डिफरंट OSवरती .NET कोर हा चालतो. आणि .NET फ्रेमवर्क हा फक्त विंडोजवरती चालतो. .NET कोर हा विंडोजसाठी पण आहे. तर बेसिकली हा लेटेस्ट व्हर्जन काय .NETचा 4.8 रिलीज इन 2019 एप्रिल 18. तर आता .NET कोर तुम्हाला सांगायला .NET म्हणजे .NET फ्रेमवर्क आहे. त्याचे फीचर्स तर सेमच आहेत, पण हा क्रॉस प्लॅटफॉर्म एवढंच त्याचं जास्तीत जास्त डिफरंट आहे. तर आपण आता एक बेसिक आर्किटेक्चर ऑफ .NET फ्रेमवर्क काय आहे की इथे सांगितलं की त्यांनी एक CLR असतो, कॉमन लँग्वेज रन टाईम. आणि आपण जसं की विंडोज फॉर्म बनवतो किंवा ASP.NET बनवतो, ADO.NET असतात. ADO.NEट म्हणजे काय, डेटाबेसच्या रिलेटेड आपल्याला जो आपण क्वेरीज असतात त्याच्यावर असतात. किंवा ASP.NET म्हणजे आपण ते वेब फॉर्म बनवतो किंवा हा विंडोज फॉर्म बनवतो. त्यामध्ये काय असतं, त्या लँग्वेजचा सोर्स कोड घेतो, त्याच्यामध्ये आपण काही लँग्वेज आपण क्लासेस यूज करतो, त्याला फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. आपण विदाऊट लायब्ररी कोणताच प्रोग्राम बनवू शकत नाही. आपण जसं युझिंग सिस्टम ही एक क्लास लायब्ररी जी इनबिल्ड आपल्या .NET फ्रेमवर्कमध्ये ती आपण यूज करतो. जसं की कन्सोल राईट लाईन किंवा रीड लाईन हे आपण यूज करतो, त्याला म्हणतात फ्रेमवर्क. म्हणजे त्या लायब्ररी इनबिल्ड आपल्या .NET फ्रेमवर्क आहे, त्याच्या मदतीने आपण हा प्रोग्राम लिहितो. आणि तो आपण लिहिलेला प्रोग्राम आपण घेतो CLR मध्ये, आणि CLR काय करतो, तो आपल्याला मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून देतो, जो आपल्या OS मध्ये रन होतो. बेसिकली हा आपला .NET फ्रेमवर्कचा आर्किटेक्चर आहे. मग हा आपला 0.5 म्हणजे 0.2 वाला व्हर्जन होता. त्यानंतर ते अपग्रेड होत गेले. आता लेटेस्ट व्हर्जन आहे 4.8. त्याच्यामध्ये आपले लिंक्यू आहेत, वेगवेगळे Entity.NET फ्रेमवर्क आहे, असे फ्रेमवर्क आहेत. तर व्हॉट इज CLR, कॉमन लँग्वेज रन टाईम काय आहे. द कॉमन लँग्वेज रन टाईम मेनली मॅनेज द एक्झिक्युशन ऑफ .NET फ्रेमवर्क. काय करतो, .NET फ्रेमवर्कचे एक्झिक्युशन असतात, जे आपल्याला C#मध्ये जे प्रोग्राम एक्झिक्यूट करतात ते हा मॅनेज करायचं काम करतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, जस्ट टाईम कंपायलर असतो. CLR मध्ये एक जस्ट टाईम कंपायलर आहे. तो कंपाईल काय करतो, जे आपली लँग्वेज आपण जो कोड घेतो, आपण C#मध्ये कोड लिहिला, सोर्स कोड लिहिला, तो CLR मधून आपल्या जस्ट इन टाईममध्ये येतो. आणि जस्ट इन टाईम आपला हा मशीन कन्वर्ट कोडमध्ये कन्वर्ट करून देतो. तर सोर्स कोड रिटर्न इन C# लँग्वेज ही कंपाईल इंटू इंटरमिडिएट लँग्वेज मध्ये, त्या इंटरमिडिएट लँग्वेजमध्ये कन्वर्ट होतो C# लँग्वेजचा. नंतर विथ अ स्पेसिफिकेशन ऑफ CLI सोबत तो CLIच्या स्पेसिफिकेशनने तो कंपाईल होतो. क्लास लायब्ररी इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणतात. बेसिकली CLIचा फुल फॉर्म आहे. जर तुम्हाला हिस्ट्री पाहिजे असेल, तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करतो, तर तुम्ही ते डॉक्युमेंट आपलं मायक्रोसॉफ्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट भेटेल. म्हणजे बेसिकली इथं काय आहे, आपण काय होऊया, व्हिज्युअल C# प्रोजेक्ट. आपण प्रोजेक्ट बोलतो, त्याच्यामध्ये आपण रिसोर्सेस टाकतो, रेफरन्सेस टाकतो, आणि इथं C# मध्ये आपण फाईल लिहितो. समजा ती फाईल आपण नंतर काय करतो, आपण एक कंपाईल करतो. ती फाईलला आपण कंपाईल करतो. नंतर कंपाईल केल्याच्या नंतर त्याच्यावरती काय होतं, आपले एक तर EXE फाईल होते किंवा DLL फाईल होते. EXE फाईल म्हणजे काय ना, की जेव्हा आपण एक प्रोग्राम मेन फंक्शनमध्ये रन करतो, त्याच्यामध्ये आपण मेन फंक्शन असतो, मेन फंक्शन यूज करतो, त्याला म्हणतात EXE फाईल. म्हणजे त्याची एक EXE फाईलमध्ये, आणि ज्या आपण जो C#चा कोड लिहितो, ज्याची आपण लायब्ररी बनवत असतो, जो दुसरीकडे आपल्याला यूज होणार आहे, त्याची बनते DLL फाईल बनते. आणि त्याला आणि ती MSIL म्हणजे मायक्रोसॉफ्ट इंटरमिडिएट लँग्वेज त्यामध्ये कंट्रोल होते. नंतर तो लोडेड विथ CLR म्हणजे काय, क्लास लायब्ररी रिसोर्सेस सोबत त्याच्यामध्ये ॲड होतात. आणि
कॉमन लँग्वेज सॉरी कॉमन लँग्वेज रन टाईममध्ये तो लोड होतो. आणि कॉमन लँग्वेज रन टाईममध्ये काय असतो, कंपायलर असतात, त्याच्यामध्ये क्लासेसचे हे लायब्ररी यूज होतात आणि तो कन्वर्ट करतो JIT, म्हणजे ती कॉमर्स एक्झिक्यूट झालेली फाईल आहे ना जी रन टाईममध्ये, ती आपण कंपाईल करतो, ती मशीन कोडमध्ये रन करतो आणि ती ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जाते आणि रन होते. तर आता बेसिक हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री ऑफ C#. तर हे कोण आहेत तर तुम्हाला समजायचं असेल तर हे आहेत अँडर्स हेल्सबर्ग. माझे थोडेसे बोलायचं चुकीचं झाले तर मला माफ करा. तर आपले आहेत अँडर्स हेल्सबर्ग. त्यांनी हे C# लँग्वेज त्यांनी फाउंड केले. यांनीच आपलं बेसिक .NET फ्रेमवर्क पण ह्यांनीच बनवलेला आहे. आणि व्हिज्युअल स्टुडिओ जो आपण IDE म्हणतो, व्हिज्युअल स्टुडिओ हा एक सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट टूल्स एन्व्हायरमेंट आहे जो ह्यांनीच बनवलेला आहे. डिअर सर अँडर्स हेल्सबर्ग. The C# pronouns as a C#, C hashtag pronouns as a C#. It's ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज प्रोव्हाइडेड बाय मायक्रोसॉफ्ट. जसं आपण अगोदर वाचलेलं तसंच आहे, ही लँग्वेज रन होते. आणि C# इव्हॉल्व सच इन देअर फर्स्ट रिलीज इन 2002. त्याचा .NET फ्रेमवर्क पण 2002 मध्ये झालेला आहे. आणि पुढची तुम्हाला हिस्ट्री पाहायची असेल ती आपण एक ही लिंक आहे मायक्रोसॉफ्टची ऑफिशियल लँग्वेजची, तिथं तुम्हाला लिंक भेटेल. तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला. हा आपल्या हिस्ट्री ऑफ C#. हिस्ट्री ऑफ C# हा त्यांचे मायक्रोसॉफ्टचे डॉक्युमेंट आहेत. तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये गाईड्स तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डाउनलोड करून ही तुम्ही वाचू शकता, रीड करू शकता. खूप म्हणजे मायक्रोसॉफ्ट स्वतःचे खूप त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. आता आम्हाला लेटेस्ट व्हर्जन बघायचं असेल तर C#चं लेटेस्ट व्हर्जन आहे 8.0. तर C#चा पहिला व्हर्जन 1.1 हा आहे. त्याच्यामध्ये मेजर फंक्शन्स, मेजर फीचर्स काय होते, क्लासेस होते, स्ट्रक्चर किंवा तुमचे डेलिगेट्स, प्रॉपर्टीज हे होते. नंतर व्हर्जन 2 असे इव्हॅल्युएट होत गेले. कधी कधी काय 2003 मध्ये त्याचा 1.2 आला किंवा 2005 मध्ये त्याचा जेनेरिक पार्शियल इटरेशन हे वेगवेगळे फंक्शन्स आले किंवा स्टॅटिक क्लासेस आले. नंतर असं तो लिस्ट फीचर्स आहे ते वाढत गेले. किंवा व्हर्जन 3 मध्ये त्याचा आला की क्वेरी एक्सप्रेशन, लॅम्बडा एक्सप्रेशन हा एक मॉडेल टाईपचा एक फंक्शन आहे जो आपण आता लेटेस्ट म्हणजे ते एक मॉडर्न टाईपचा कन्सेप्ट आहे जे आपण यूज करतो. लॅम्बडा एक्सप्रेशन त्याला बोललं जातं. किंवा त्याच्यामध्ये डायनॅमिक बाइंडिंग आलं व्हर्जन तो अपग्रेड केलेला आहे, त्याला म्हणतात C# लँग्वेज. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला वाचायचं तुमची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये टाईप देईन. तुम्हाला बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल, तुम्हाला काय एक्स्ट्रा वाचायचं असेल तर तुम्हाला ही मायक्रोसॉफ्टची ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला मायक्रोसॉफ्टची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर धन्यवाद तुमचं. इथेच आपण हा व्हिडिओ समाप्त करूया. पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तसं सजेशनमध्ये कमेंट करा. आणि आपण ही आपली सिरीज आज कंटिन्यू चालू ठेवणार. आपण आता बेसिक हळू एक त्याच्या पुढे डेटा टाईप्स किंवा त्याचे वेगवेगळे फीचर्स आपण पुढे इन्व्हॉल्व करत जाणार. किंवा इनहेरिटन्स कसं यूज करायचं, C# मध्ये लँग्वेज आपण बेसिकली नॉर्मल नोटपॅडमध्ये प्रोग्राम कसं रन करतो किंवा ह्याच्यामध्ये प्रोग्राम वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एडिटर्समध्ये प्रोग्राम रन करून पाहणार तुम्ही दाखवणार आहे. तर या सिरीजला फॉलो करा आणि थँक्यू वन्स अगेन. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.